आणि दरम्यान या निवडणुकांसंदर्भामध्ये आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोईंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। हमारे कांग्रेस पार्टी का असम विधानसभा चुनाव के मद्देनजर रखते हुए दूसरी हमारी लिस्ट कल घोषित हुई है लगभग 23 सीटों पर। साथ साथ जो 15 सीट जो हमने अलायंस पार्टीज विभिन्न क्षेत्रीय और नेशनल वामपंथी दलों के लिए जो हमने अलायंस में जो उनको सीट दिए गए हैं, जो समझौता हुआ है वो भी हमने कल प्रकाशित किया है। एक रेनबो कोalition, एक रामधेनु कोaliशन आने वाले समय में आपको आसाम में दिखेगा। आणि निवडणूक आयोगाने भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घ्यावी असं वक्तव्य खासदार राऊतांनी केलेलं आहे। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भाजपचे हस्तक आहेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती देशाचा विश्वास नाही अशी देखील प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। खरं म्हणजे ही निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे। आताचा जो निवडणूक आयोग आहे ज्ञानेश कुमारांच्या नेतृत्वाखालचा, त्याच्याविरुद्ध आम्ही इम्पीचमेंट मोशन आणलेलं आहे, अविश्वास ठराव आणलेला आहे। त्यांच्यावर त्या देशाचा विश्वास नाही आहे, ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक म्हणून काम करत आहेत। त्याच्यामुळे त्यांची पत्रकार परिषद ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात होणं हे त्यांच्यासाठी सोयीचं आहे। दरम्यान बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही निवडणुका बिनविरोध प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात कसं वाटतं? मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.